श्री मल्हारी सप्तशती अध्याय 9. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. स्तुतीने मार्तंड भैरव संतोषिला, मनी भक्तीने प्रसन्न झाला. मल्ला ते रक्षावे इच्छिता झाला, मनीचा बंधू मनोनिया. मार्तंड भैरव उवाच. बोलावे म्हणे विष्णूसी, तुम्ही सांगावे मल्लासुरासी. सैन्यात सन्निहित जावे पाताळासी, प्राण आपला वाचवावा. तू गेली या पाताळभुवनी, ऋषी करतील अध्ययना. देव पावती पूजना, या पृथ्वी तलावरी. अंतकरणे निर्मळ होती, यज्ञ यागादी करती. राज्ये राज्य पावती, ऐसे बोलावे तयासी. देव यज्ञांचे अंश भक्षिती, स्वर्ग लोकी सुखे वसती. तू न जरी जासी पाताळासी, हा भैरव वदेल तुझ. ऐसे शंभू वचन ऐकोनी, विष्णू गरुडावरी वैसोनी. एकलांची शांत मूर्ती धरुनी, मल्लाकडे जाता झाला. मल्लासुराकडे श्री विष्णू येता, दैत्येश्वर तयासी पूजिता. महाविष्णू झाला सांगता, मल्लासुर महादैत्यासी. भगवान विष्णू उवाच. मी प्रसन्न झालो तुझसी, बहुत दैत्य पाडिले रणासी. सकळ सैन्य परिवारासी, अतिशहाणा झालासी. रणी बंधू गोत्रज पाडिले, मित्र सोयरे वदिले. आप्त विश्वासू मारिले, महाक्रूर रण असे. तुझा प्राण सखा मणिकासूर, तोही मारिला महावीर. ऐसे समस्त झुंजारवीर, मारविले तुवा दुमर्दा. मारिले असंख्य महागजाते, वायुवेगिया तुरंग माते. रत्नखचित अनेक रथाते, पडिले असंख्यात पाय दळाते. आता ऐसी बुद्धी कीजे, मार्तंड भैरवाते शरण जाईजे. दैत्या सहित पाताळी राहीजे, रक्षी प्राण आपुले. क्रोधयुक्त मार्तंड भैरवासी, मृत्यू रस वसे जयापासी. तू युद्ध समर्थ नव्हेसी, ऐक माझे दैत्यराजा. मार्तंड भैरवाच्या क्रोधानळासी, तुझा देह जाईल आहुतीसी. प्रचिती आली तुम्हासी, मग विष भक्षण का कीजे. प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी, म्हणून सांगतो हितासी. ऐक माझ्या वचनासी, जावे पाताळी तुवा. ऐकोनी विष्णूचे वचन, मल्लासुर करे नमन. स्वामी तू मज प्रसन्न, झाला या दैत्यासी. मल्लासुर उवाच. मी मागेन ते द्यावे, स्वामी तू येथे राहावे. युद्ध माझे पहावे, त्या शिव मार्तंड भैरवाशी. गण शिवा सहित वर्तमान, रणी पडता जान. तुझ मी रक्षीन, प्रल्हादे पूजिला म्हणून. तू उंच शिखरावर राहे, माझ्या युद्धाचे कौतुक पाहे. मी महान दैत्य आहे, वदिल मी सर्वास. शंभूने रणी मारिला, दैत्यासहित मणी गिळला. पाहिन मी प्राण सखा आपुला, माझ्या हृदयी तो वसे. भैरवाचे जठर विदारीन, रक्ताच्या नद्या वाहावीन. तयामध्ये स्नान करीन, विझवीन जठरांगणी. माझी शस्त्रे भुकेली असती, रुधिरप्राशन करू पाहती. तोवरी तृप्ती न पावती, माझे अंतकरण स्थिर नोहे. देवाचे रक्त बिंदू करून, आकाश करीन परिपूर्ण. तृप्ती पावेन प्राण, ऐसे जीवित्वे काय काम. त्या मार्तंड भैरवाचे गण, काय युद्ध करतील जाण. जैसा अग्नी तृणी दाहीन, तैसे करीन समस्तासी. दाडानी चर्वण करोन, देवासहित भक्षीन. बंधू मणिकाचा सूड घेईन, ऐसे गर्जे दैत्येश्वर. बंधू शोके हृदयी पोळीत, समुद्र शोषिला तरी नाही विजत. आता मी नाही सोडत, शिवासहित सर्व देवगणास. श्री विष्णू उवाच. सांगतो मल्लासुर तुझसी, ऐक माझे परियेसी. सोडून आत्मघातकीपणाशी, सुखे पाताळी वसावे. पतंगाची वृत्ती धरिसी, तरी निर्धारी मृत्यू पावसी. नीती दोषी कारण होसी, ऐक दैत्यराजा. दैत्य उवाच. प्राणभये हे सत्व टाकिले, ते कुंभी पाकी पचती. अकल्पावरी तेथे वसती, म्हणून लढेल भैरवासी. असा विष्णूसी बांधिला, दैत्य मानिता नाही झाला. तैसा संग्राम आला, दैत्यराजा मल्लासुरत. गुरुमावलीची चोरी, प्रसन्न करी तसे मल्हारी. ही कथा तापत्रयाते हरी, स्वामी सेवे करायच्या. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी
सप्तशती नवोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 10. श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच. ऐसा विष्णू समजाविला. दैत्य क्रोधे खवळला. मध्ये उद्धत संग्रामी झाला. अनेक योद्धा घेऊन या. माता शेंदूर असे लाविला. मस्तकी जटा मिरविला. उंच इतका मेघमंडळी लागला. नीळ मेघ वर्णे दिसे. मल्लासूर शस्त्रे मिरवित. मायावी दैत्या संवेत. अंगी कस्तुरी चर्चित. कुंकुमगारा सहित दैत्य. ब्रह्माने काळकुट्ट निर्मिला. काळजाचा गिरी ओथिला. आकाशी स्तंभ उभारिला. इंद्रधनुचा तयेवेळी. महाकाय योद्धा मल्लासूर. न वर्णवे त्याचा विस्तार थोर. रणभूमीस आला महावीर. सिंहनादे गर्जिती करी. त्या सिंहनादे करून मेरुछत्र खाली आला आपण. कैलासही कंपे भये करून. मुकुट पडता पर्वताचा. भयकंप झाला समुद्राशी. वडवानल सेवे तयासी. शेषही कापे चळणेशी. भूमी पडू म्हणत असे. त्याचे भय नादे करोनी. पृथ्वी आली कंप मानोनी. सिद्धांनी सोडली आसनी. तपभंग तयाचा. अनेक सैन्य परिवार आला. मल्लासूर उभी रणी राहिला. मार्तंड भैरव देखिला. मग याज्ञा इत धृतमारीशी. याज्ञेने धृतमारी उठली. हाताने कुंजराते धरती झाली. आकाशे फेकती झाली. अतिप्रौढी करोनिया. अश्वासहित रथ गिळती. कुंजरे कुंजराते लढती. तुरंगामे तुरंगे मारती. फेके उचलूनी महारथासहित. शस्त्रघारे दैत्ये पडताती. तया ते जीवेनी उचलती. थोर कडकडाटे चगळती. धृतमारी दैत्य सैन्यासी. नानाविध शस्त्रे गिळती. हे तिचे जठरांगणी भस्म होती. ती अन्न झाली होती धृतमारीस त्यावेळी. त्याबळे वाढू लागली. अधिक पुष्ट झाली. दैत्य सैन्य भजू लागली. मल्लासूर कोपला तिच्यावरी. दैत्य उवाच. सैन्यभक्षण ग्रास करुनी. तू पुष्ट झाली अससी रणी. न पुससी माझ्या ग्रासे लागोनी. धृतमारी असे जरी महान. ऐकोन ऐसी दैत्यासी. बोली धृतमारी उंच झाली. सहस्त्रबाण वर्षे लागली. असे वेळी रणभूमीसी. गगनी मेघमाळा मोडिली. धारा पर्वतावरी वर्षली. ऐसी धृतमारी सोडती झाली. शरवर्षा व दैत्यावरी. ते बाण खाली आले. महासुरांच्या अंगी लागले. पडताच मोडते झाले. महासूर दैत्यराजासी. आकाशी गदा भिडवून. धृतमारीस मारे रागवून. तीही करी निवारेन. गदा हाती घेऊन या. दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन. धृतमारीवर गेला धावून. तीही टाके मोडून. त्या मल्लासूर दैत्याचा. धृतमारी कोपे अवेशली. खडगाने दैत्यास मारती झाली. दैत्याची भुजा तुटली. दैत्य होत असे विवळ. तेथून शोणित निघाले. ते शोणित तीर्थ झाले. मानवासी पवित्र करते झाले. त्या मणिचूर पर्वतावरी. मल्लासुराने काय केले. मायावी भुजेस काढिले. खडक घेऊनी धावले. धृतमारी तयेवेळी. धृतमारी भैरवनादे गर्जती. गगनाप्रती जाती झाली. प्रचंड शिला बरसू लागली. दैत्यावरी रणभूमीसी. दैत्यही आकाशी उडला. मग धृतमारी आली भूमंडळा. अमोघ बाण सोडवले झाला. धृतमारीवरी गगनातून. असंख्य बाण मारिले. शरीर ते आदळले. धृतमारीस भेदित झाले. ती पडे रणभूमीस. बाण भेदिले मस्तकाशी. शत लागले स्तनासी. स्कंदी वक्षस्थळी ग्रीवेशी. शतशत भेदित झाले. जानू जंगा उराशी. कपाळी गंडस्थळी नावेशी. असंख्यात लागले धृतमारीस. विवळ झाली ती. धृतमारी पडली पाहोनी. मार्तंड भैरव कोपला मनी. निघाला दैत्यास सामोर घेऊन. दैत्यातक महादेव. लोण्याच्या अगणित राशी. अग्नी जैसा नाशी. तैसा करील मल्लासुराशी. दैत्यनाशक मार्तंड भैरव. निर्वाण संग्राम सुरस. मल्लासुरास वदेल महिष. सांगेन भैरवाचा दास. मी स्वामी सेवे करी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृती भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 10मो अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.